नमस्कार. आज 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे निमित्त राबवता येतील अशा काही बिझनेसच्या आयडिया मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. तो व्हिडिओ खाली लिंक मध्ये दिला बघा. पहिलाच व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. म्हणजे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्हाला चिल्ड्रन्स डे निमित्त काही मार्केटिंग आयडिया राबवायच्या असतील तर नक्की राबवा. आता दुसरा विषय आहे, 20 नोव्हेंबर रोजी आपल्याकडं इलेक्शन आहे, तर आपण मतदार जागृती स्पर्धा घेऊ शकतो. तर मी तसं असं कॅम्पेनिंग केलेलं आहे. मी एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आणि असा एक मेसेज तयार केलेला आहे. तिथे दिसते तुम्हाला बघा, मतदार जागृती स्पर्धा एक इमेज बनवलेली आहे. माझे मत माझे भविष्य, एका मताची शक्ती. आपण फक्त जागृती करणार आहोत, कुठल्या पक्षाचं कुठल्याही उमेदवाराचं मार्केटिंग करणार नाही आहोत, याची काळजी घ्या. तर आम्ही घेऊन आलो आहोत विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, सर्वांसाठी. काय तर गाणे, घोषवाक्य, व्हिडिओ आणि पोस्टर डिझाईनचा आपण स्पर्धा घेतोय. त्या पोस्टर मधून, व्हिडिओ मधून, घोषवाक्यामधून, गाण्यामधून लोकांनी काय करायचंय, मतदार जागृती करायची. लोकांना सांगायचंय की सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. स्पर्धेचं आकर्षण काय आहे, तर सर्व वयोगटातील लोकांसाठी मोफत सहभाग आहे. मार्गदर्शन सत्र कसं घेणार आहे आपण, तर ह्या लोकांना, हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, त्यांना आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन गाणं तयार करणं, घोषवाक्य शोधणं, व्हिडिओ बनवणं, पोस्टर डिझाईन करणं, हे आपण सेमिनार पद्धतीने घेणार आहोत की जेणेकरून आपलं मार्केटिंग होणार आहे, लोकांसमोर आपण पोहोचणार आहोत. आम्ही असं लिहिलेलं आहे की अंतिम दिनांक 20, म्हणजे प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम दिनांक 20 नोव्हेंबर दिलेली आहे. तर तोपर्यंत तुम्ही मत जागृती करू शकता. त्याच्यानंतर मतदार जागृती करू शकता. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या ज्या व्यक्तींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्या सगळ्यांचे आपण आउटपुट चेक करणार आहोत. व्हॉट्सअपमध्ये त्यांचे आउटपुट असणार आहेत. काहींनी पोस्टर डिझाईन केलेले असणार आहे, काहींनी छान गाणी लिहिलेले असणार आहेत, काहींनी व्हिडिओ बनवलेले असतील किंवा काहींनी घोषवाक्य बनवले असतील. त्या सगळ्यांना आपण काय करणार आहोत, कॉपी करणार आहोत आणि एका विशिष्ट प्लेसला ठेवणार आहोत. मग ते तिथं ठेवल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण संधी देणार आहोत. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आपण परत त्यांना लिंक पाठवणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मी एक्स या व्यक्तीला नॉमिनेशन केलेलं आहे. थोडक्यात मी प्रत्येक विषयासाठी 10 नॉमिनेशन करणार आहे. तर मग 10 नॉमिनेशन असतील, तर मी जर एक्स या व्यक्तीला सांगितलं की तुझं नॉमिनेशन झालेलं आहे, पण जर तुला सगळ्यात जास्त मतं पडली तर तू विजेता, नाहीतर मग वाय विजेता होईल, नाहीतर झेड विजेता होईल. त्यातून काय होईल, हे एक्स वाय झेड काय करणार आहे, ती ही लिंक आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये ती शेअर करणार की मला तुम्ही मतदान करा, की मी नॉमिनेट झालेलो आहे पण तुम्हाला आता विजेता व्हायचं आहे. तर या पद्धतीने ते आपली मार्केटिंग इनडायरेक्टली लोकांपर्यंत करणार आहेत. प्रत्येक वेळी आपली लिंक मध्ये साहजिकच आपलं ब्रँडिंग असेल, आपल्या क्लासचं नाव असेल, आपला पत्ता असेल, डिटेल्स असेल. आता ह्या टेक्निकल गोष्टी नेमक्या कशा करायच्या आणि ह्या स्पर्धा नेमक्या कशा पूर्णत्वाला न्यायच्या, या सगळ्या गोष्टीचे ट्रेनिंग मी उद्या संध्याकाळी ठेवलेलं आहे. उद्या म्हणण्यापेक्षा मी तारीख सांगतो, 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपण 6 वाजता एक सेशन घेऊया आणि त्या सेशन मध्ये तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग देतो. तुम्ही तुमच्या लेवलला या गोष्टी स्वतः करू शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हीच करून द्यावं या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला त्या गोष्टी मी करून पण देतो. काय जास्त त्याची कॉस्ट असणार नाही, फक्त 499 मध्ये तुम्हाला या गोष्टी मी करून देतो. किंवा तुम्ही उद्या स्वतः त्या सेशनला अटेंड करा आणि सेशन मध्ये तुम्हाला मी पूर्ण ट्रेनिंग देतो. खूप सोपं आहे. मी काय शिकवणार आहे तुम्हाला मी आता सांगून ठेवतो. व्हॉट्सअपचा इमेज तर तुमच्या, व्हॉट्सअपचा मेसेज तर तुमच्याकडे रेडी आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्याचं तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मार्केटिंग करायचं. फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे सुद्धा करता येऊ शकेल. त्याच्यानंतर जास्तीत जास्त लोक त्या ग्रुपमध्ये सहभागी होतील. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचंय आणि मग आलेले पार्टिसिपेंटचे जे इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल सॉर्टिंग करायचंय आणि मग ती वेबसाईटला कशी ठेवायची. वेबसाईट आपण बोलणार आहोत, गुगल वेबसाईट तयार करणार आहोत. सगळ्या गोष्टी आपल्या गुगल ड्राईव्हला ठेवणार आहोत. तुम्ही तुमच्याच गुगल ड्राईव्हला ठेवणार आहात. तुमच्या गुगल ड्राईव्हला ठेवल्यानंतर तो डेटा सगळ्यांना दिसणार आहे की कोणाला किती मतं पडलेली आहेत आणि अशा पद्धतीने लोकांना चेक करता येईल की आपल्यापेक्षा कोण पुढे आहे. मग ते लिंक पुढे आणखी फॉरवर्ड करून त्यांच्यापेक्षा पुढे जायचा प्रयत्न करतील आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू आणि आपले 2 त्यामध्ये हेतू पूर्ण होतात. पहिला हेतू हा आहे की गव्हर्नमेंटचे कॅम्पेनिंग आहे. गव्हर्नमेंटच्या कॅम्पेनिंग मध्ये आपण सहभागी झालेलो आहोत की जास्तीत जास्त लोकांना आपण मतदान करण्यासाठी आपण प्रोत्साहन देतोय. नंबर 2, आपला हेतू काय आहे, तर आपलं सुद्धा ब्रँडिंग होते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. तुमच्याकडे छानपैकी डेटा गोळा होणार आहे. तर अधिक माहिती आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊया. उद्या म्हणण्यापेक्षा मी तारीख सांगतो, कारण हा व्हिडिओ कदाचित लोक उद्याच पाहतील. तर 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता आपण हे सेशन घेतोय. व्यवस्थित अटेंड करा. गुगल
फॉर्म आणि गुगल वेबसाईटचा उपयोग करून आपण एक कॅम्पेनिंग कसं करू शकतो ह्याचं मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. पण तुम्ही आजच ही व्हॉट्सअपचे ग्रुप बनवणे, विद्यार्थ्यांना सहभागी करून देणे ही प्रक्रिया सुरू करू शकता. प्रथम आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ऍड करून घ्या. जितके जास्त विद्यार्थी तुमच्याकडे असतील तितकं चांगलं कॅम्पेनिंग होईल. साहजिकच तुमचा ग्रुप वेगळा असेल, माझा ग्रुप वेगळा असेल, माझ्या ग्रुपमध्ये तुमचे विद्यार्थी नको आहेत किंवा तुम्ही ग्रुपने म्हणजे संपूर्ण तालुक्यासाठी एक कॅम्पेनिंग राबवू शकता, तर ते सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. परंतु मी हा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सेंटरसाठी टाकलेला आहे. प्रत्येकाने आपापल्या लेवलला एक काम करा. ग्रुपने केलं तर और भी अच्छा. फक्त तुम्हाला कसं करायचं ह्याचं ट्रेनिंग मी तुम्हाला उद्या देणार आहे. 15 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता भेटूया. तुम्हाला एक कॅम्पेनिंग कसं करायचं हे पूर्ण ट्रेनिंग देतो. आणखी एकदा सांगतो की चिल्ड्रन्स डे निमित्त 12 वेगवेगळ्या मार्केटिंग ऍक्टिव्हिटी घेता येतील. त्याची लिस्ट खाली दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. मेगा बॅच साठी जर तुम्हाला डेटा गोळा करायचा असेल, 1ली ते 12वीच्या मुलांचा डेटा गोळा होऊ शकतो. मेगा बॅच साठी तो कसा करायचा, काय करायचा, खाली दिलेला नंबर तुम्ही कॉल करा. एक छानपैकी ऍप तुम्हाला मी देतोय. त्या ऍप मधून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे डेटा गोळा करता येतोय आणि तो डेटा आपल्याला पुढील कामासाठी वापरता येणार आहे. धन्यवाद.